हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहतात ST टीचिंग चॅनल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या पाठातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर आहे, लोकशाही प्रक्रियेत निवडणूक आयोगाला विशेष महत्त्व असल्यामुळे त्याची कार्ये ही विशेष जबाबदारीची असतात. 18 वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांचा समावेश मतदार यादीत करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे अथवा मान्यता रद्द करणे, पात्र असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देणे, निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे, निवडणुकांसंबंधीची सर्व कामे करून निवडणुका घेणे. आता प्रश्न दुसरा पाहूया. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर, भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. संसद आणि विधिमंडळ सदस्यांच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी किंवा एखाद्या राजकीय कारणामुळे पदावरून हटवता येत नाही. पुढचा प्रश्न बघूया. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर, निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात याच उद्देशाने आचारसंहिता घोषित केली जाते. निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार या सर्वांनी कोणत्या नियमांचे पालन करावे यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून घोषित केली जाते तिला निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. शासनालाही या नियमांचा भंग करता येत नाही. निवडणुकांमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार, हिंसा रोखणे आचारसंहितेमुळे शक्य होते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी राज्यशास्त्राचे 3 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तुम्ही हे 3ही प्रश्न वहीत लिहून काढायचे आहेत आणि मोठ्याने वाचायचे आहेत, म्हणजे ते तुमचे लक्षात राहतील. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.